जीएसटीचा फायदा घ्या। आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर. जिल्हा झटपट. अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे 80% पंचनामे पूर्ण. सुट्टीच्या दिवशी महसूल कृषी विभागाचं कामकाज सुरू. जिल्ह्यातील 14 तालुक्यातील 311 गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका. बीड जिल्ह्यातील परळी शहरात भव्य धम्म ग्रंथ रॅली. बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या संख्येनं सहभागी. चंद्रपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरातील पोलीस फुटबॉल मैदानातून निघालं शिस्तबद्ध पथसंचलन. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार कोल्हापुरात प्रदान. पालघर जिल्ह्यातल्या मुरबे गावात प्रस्तावित मुरबे बंदराची जनसुनावणी आज पालघरमधल्या जिल्हा क्रीडा संकुल परिसरात. बीड जिल्ह्यातील युसुफ वडगाव इथं अंबाजोगाई कळंब महामार्गावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेकापचं रास्ता रोको आंदोलन. भंडारा शहरातील लक्ष्मी गिफ्ट सेंटरला रात्रीच्या सुमाराला लागली आग. आगीत संपूर्ण दुकान जळून खाक. जीवितहानी नाही. आणि गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील पुराडा गावात शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या 3 विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू. इस्रायल